संयमी स्वभाव, भगवान शिवांचा वास ज्यांच्या वाणीमध्ये सतत आहे असे शिवभक्तीपरायणांचे मारुती भाऊ कावडे आणि त्यांच्याच तोडीला तोड देत शिवकीर्तनही ते करतात आणि गायनही करतात, वादनही करतात असे आमचे आलेगावकर महाराज. बरं का, तुम्ही खूप शिकून माणसं आणलेली तिकडं. वा. आणि मृदंगाचार्य महाराज आपली कधीच भेटे वाटतं मला. वा वा, खूप सुंदर. माता सरस्वतीचा वास, संप्रदायाचं भूषण. मी बघत होते तुम्ही वाजवत होतात, पण तुमच्या मृदंगाच्या बोलावर सगळे हे आमचे दुर्गाव ग्रामस्थ मस्त डोलत होते. वा, खूप सुंदर. आमचे गुरुजी. वा खूप सुंदर, खूप सुंदर. मला खरं सांगू का, कीर्तनापेक्षा तुम्हाला सगळ्यांचे चेहरे बघितल्याने एवढा आनंद वाटतो. कीर्तन बाजूलाच ठेवावं आणि तुमचीच स्तुती करत राहावं असं. खूप प्रेमळ एकदम आणि अंतरंगातले भाव चेहरा सांगतो बरं का. आणि मला चेहरे वाचता येतात, चेहरे वाचता येतात मला. तुमच्या हृदयातला भाव प्रकट होतो तुमच्या चेहऱ्यातून. ज्यांच्या सुंदर हार्मोनियमची साथ या ठिकाणी कीर्तनामध्ये सेवेला लागत आहे असे शिवभक्ती परायण आपल्या भूमीचे भूमिपुत्र आमचे वैभव महाराज. वा, संगीत अलंकार. आणि म्हणून सुरनिता बरोबर हे अभ्यास आहे, हा अभ्यास आहे, हा त्याग आहे आणि हा रियाज जेव्हा हात पोटा पडल्या लगेच लक्षात येतं. खूप सुंदर. आता 3रा वर्ष आहे महाराज आपल्या सेवेचा. आणि आमचे शर्मा महाराज बघा जरा त्यांच्याकडे सगळे. वा वा, अख्ख्या दुर्गावला हरवून टाकलं महाराजांनी. सगळ्या खूप सुंदर सेवाभाव ज्यांचा जाग्यावरच आहे. पण सगळी मी बघते आल्यापासून बरोबर नियोजन, एवढं सुंदर नियोजन, एवढं सुंदर नियोजन की याचं शब्दात कौतुक होऊ शकत नाही. आणि यांची प्रेरणा ज्यांनी घेतली असे आपल्या गावचे आद्य नागरिक आमचे सरपंच साहेब अशोक अण्णा जायभाई. खरोखरच आमचे बाळासाहेब जायभाईंचा सुद्धा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. कधी कधी वाटतं बघ, एखादी माणूस खूप भोळा आहे, वेड आहे, हा काही कळत नाही, उठलं ते सुटलं काहीतरी सांगत असतो. पण अशाच माणसामध्ये देव असतो. ते आमच्या बाळासाहेबांकडे बघितलं असताना वाटतं खूप चिंतन, खूप अभ्यास. कदाचित कसं असतं आपल्या जवळच आपल्याला हे काय आमच्या जवळ असं वाटतं, पण खूप सुंदर बरं का. त्यांनी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त इथं ओढून आणले आणि सुंदर शिवनाम शब्दाची प्रेरणा सगळ्यांना दिली. नुसतं मंदिर असून जमणार नाही, तर त्याचं महात्म्य वाढलं पाहिजे की आत्यंतिक तळमळ हृदयामध्ये घेऊन 3 दिवसाचा सप्ताह 7 दिवसावर आणला. आणि या बघा माझ्या माय मावल्या एकदा काळी वाजवा यांच्याकडे बसलेले ना मायानो. पुढच्या वर्षी तुम्ही प्रेरणा घ्यायची यांची. हा, आता पुढच्या वर्षी कीर्तन माझ्या ठेवा नाही ठेवा, पण हे पूर्ण कच्च दिसलं पाहिजे महिलांनी मला. त्यांना समोर का बोलवलं, माझ्याकडे नका बघू, यांच्याकडे बघा, डोक्यावर बघा. साधं माणसाला उभं राहता येत नाही, पण यांनी तुळशीचं वृंदावन विठ्ठल रुक्माई डोक्यावर घेऊन किती सुंदर माझ्या माय मावल्यांचं करावं तेवढं कमी आहे. आणि खऱ्या अर्थाने भक्तीचा हा विकास आहे, उत्कर्ष आहे आणि ही प्रेरणा पुढच्या पिढीला द्यायची आहे. अशा माझ्या माय माऊलीचं स्मरण या ठिकाणी करून सर्व भजनी मंडळांचे विनेकर यांना विशेष आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या लहान थोर आभार वर्ग, माता वर्ग, शिवभक्तीपरायण सर्व माझे बंधू आणि भगिनी ज्यांच्या सुंदर अशा समूहाची सेवा आहे. वा वा महाराज, तुमचं सुद्धा खूप कौतुक. खूप सुंदर सेवा. मशिनरी आहे, कधी कमी जास्त होणार आहे, माणूस तरी ऐकत नाही, पण त्यांचा प्रयत्न एवढा चांगला आहे. मी बघत आहे त्यांच्याकडे आल्यापासून खूप सुंदर तडजोड आणि त्यांना जसं पाहिजे तसं सेवा देण्याचं काम तेही करत आहेत. आमचे प्रसार माध्यम मीडिया या ठिकाणी YouTube चॅनल असेल, फेसबुक असेल, तुमचंही खूप खूप कौतुक. आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी मला जन्म दिला असे माझे माता पिता, माझे सासू सासरे आणि माझ्या पतीच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. ओम नमः सदाशिवाय.
Thank you.